नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आपण आज अंतापूरला जात आहोत। आपल्याला ऑर्डर आहे चिले महाराज यांची। आपण दरवर्षी वाजवतो अंतापूरला, तर यावर्षी पण आपण अंतापूरला वाजवणार आहोत। आणि बघू शकता पूर्ण पाण्याची बरसात होते, पूर्ण पाऊस 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 कंटिन्यू थांबायचं नावच घेत नाही पाऊस। तर आत्तासुद्धा पाऊस पडतोय आणि मी पावसात उभा आहे, तर माझे कपडेसुद्धा वल्ले होत आहे। आणि बघा बँडची गाडी बऱ्याच दिवसापासून लावली होती, तरी 10-15 दिवस झाले असतील। आपण शिरदाणे या गावाला आपण कानबाईचा कार्यक्रम वाजला, त्याच्यानंतर आपण डायरेक्ट आज 26 तारीख सोमवार, तर आज आपण गाडी काढतोय। इथं लावलेली बघू शकता, इकडे पुढे पण पूर्ण चिखल वगैरे होऊन गेलेला आहे। आणि आता आपल्याला ही गाडी काढायची, आपल्याला ITMT शेजारी लावली होती म्हणून टर्न बसत नाही, गाडीचा मोठा टर्न लागतो तिला घ्यायला। तर आपण पहिली ही गाडी काढूया आणि कंटिन्यू करा ब्लॉग। आजचा ब्लॉग पण भारी होईल आणि अंतापूरला जाऊ आपण, बघूया कसा होतो कार्यक्रम। तर आपण ITMT काढून घेऊ। बापरे, गाडी सुद्धा फसते आपली ITMT। हे पाठीमागे मोटरसायकल काढ ना। हो इकडे बाई, इकडे इकडे इकडे। अहो माऊ बघा, आण छत्री आण इकडे, माझ्याकडे आण, तू तिकडे मध्येच आहे। टायर घसरतोय, येऊ दे 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 येऊ दे, जाऊ दे अजून, जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, बस 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 बस। टायर पा चिखल, मला परत आता ही गाडी लावून द्यावं लागेल तिथंच तिच्या जागेवर। आणि मी गाडी लावून दिली इकडं, तर बघू शकता खाली किती चिखल झालेला आहे मित्रांनो, पुरं चिखल चिखल झालेला आहे, कारण की पाऊस थांबायचं नावच घेत नाही। आणि शार्पीची गाडी तर इथं राहणार आहे, कारण की पाऊस इतका पडतोय तर आपण शार्पी नाही लावू शकत। तर ठीक आहे, माझी थोडी तयारी बाकी आहे, तयारी करतो डायरेक्ट बँडच्या गाडीकडे जातो। मी बँडच्या गाडीजवळ आलो आहे आणि अजून कोणीच आलेलं नाही आहे, पडते पण वरती नाही गेलेले, कारण की पाऊस चालू आहे आणि पाऊस चालू असल्यामुळेच लेट झाले असतील असं मला वाटतंय। अजून पाऊस बंद होण्याचं नाव घेत नाही आहे। आता बघू आता काय करायचं काही नाही। टाईम 3चा दिला आहे मित्रांनो पालखीचा, आत्ता वाजता 2 वाजून 10 मिनटं झालेत। तर बघू आपण त्यांचे फोन यायची वाट बघतोय, कारण की पावसामुळेच त्यांनी पण लेट केला असेल असं मला वाटेल। तर बघूया, वाट बघूया, अजून कोणी झालेलं नाही आहे आणि पाऊस पण चालू आहे। बघूया आता, वाट बघूया त्यांची, फोनाची वाट बघूया
आणि फोन आल्यानंतरच आपण इथून निघणार आहोत. तर मित्रांनो, आपले सगळे मेंबर आलेले आहेत वाजणारे, आणि आता आम्ही निघालो अंतापूरला. तर अंतापूरला जाऊया आपण आणि बघूया कसं आहे. आता पाऊस तो उघडलाच आहे, म्हणजे किती मिनिटासाठी उघडला ते नाही सांगता येणार, केव्हा पण पडू शकतो तो, कारण की अंतापूर साईडला जास्त पाऊस होता या ताराबादपेक्षा. बघू आता तिथे गेल्यावरच कळेल कसं काय वातावरण आहे. आपण जाऊया, चला. फायनली आपण अंतापूरमध्ये बसलो आहे आणि गाडीला आता पुष्पहार लावण्याचं काम चालू आहे. मध्ये बघू शकता तुम्ही, महेंद्र भाऊ पण मदत करू लागतोय आणि इकडं पनू मदत करतोय आणि बरेच आपले बँडवाले आहेत ते.
फायनली मित्रांनो ऑर्डर संपून आम्ही घरी आलो आणि खूप इतका पाऊस होता की जबरदस्त पाऊस होता. आत्ताच बंद करायच्या वेळेस बंद झाला पाऊस पण, आणि लगेच आता 10 वाजता आहे आणि 10 वाजता आम्ही तर ताराबादला आलो. तर सगळे पोरं आता पडदे लावत आहे आणि बघू आता पुढे. आता गाडी कामाला लावायची आहे एवढे 2-3 दिवसात. कामाला लावून मग आपल्याला थोडंफार चेंजेस करायचे आहेत गाडीमध्ये आणि साऊंडमध्ये पण थोडेफार करावं लागतील. तर बघूया, तसेच अपडेट तुम्हाला येत राहतील कायमस्वरूपी, काही टेन्शन नाही. आणि बस मग आता बघतो, अजून बघत राहा, अजून कंटिन्यू करा ब्लॉग. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मी आता उठलो आहे. सकाळचे 7:30 वाजलेत. तर म्हटलं काय रात्री काही एंड करायला भेटलंच नाही ब्लॉग, आता एंड करतो. ठीक आहे, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. अशीच काळजी घ्या तुम्ही सर्वांची. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए गुड बाय, बाय बाय, टेक केअर, थँक्यू.